शाळेतली एक 3.5 वर्षांची मुलगी आपल्या आईकडे तक्रार करते की मला शूच्या ठिकाणी मुंग्या चावल्यासारखं होतंय। आई जेव्हा आपल्या मुलीला डॉक्टरकडे घेऊन जाते तेव्हा तिला धक्काच बसतो, कारण डॉक्टर सांगतात की तुमच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झालाय। हे ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकते। ही गोष्ट आहे बदलापूरच्या एका चिमुरडीची। बदलापूरमध्ये झालेल्या घटनेमुळे फक्त बदलापूरच नाही तर संपूर्ण राज्य हादरलंय। पश्चिम बंगालमधली घटना ताजी असतानाच ही घटना घडल्यामुळे जनसामान्यात रोष होता। बदलापूरच्या जनतेने थेट बदलापूर स्थानक गाठलं आणि आंदोलन सुरू केलं। हे प्रकरण समोर आल्यानंतर बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं आणि भारतात होणाऱ्या बलात्कारांची आकडेवारी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। 3 ते 3.5 वर्षांची निरागस मुलगी बदलापूरच्या आदर्श शाळेत शिकत होती। ती शाळेतलं शौचालय वापरण्यासाठी जेव्हा गेली तेव्हा तिच्यावर तिथे असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केला आणि फक्त तिच्यावरच नाही तर आणखी एका मुलीवर। तिची विचारपूस जेव्हा केली गेली तेव्हा तिने सांगितलं की शाळेतल्या एका दादाने हे केलंय। पालकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली तेव्हा त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल 12 तास वाट पाहावी लागली। मग रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आणि 17 ऑगस्टला आरोपी सफाई कर्मचारी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आणि त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। शालेय प्रशासनावर कडक कारवाई करण्यासाठी बदलापूर नागरिकांनी एक बैठक बोलावली आणि 20 ऑगस्टला या घटनेच्या निषेधार्थ शाळेतील पालक आणि स्थानिक महिलांनी आक्रमक आंदोलन सुरू केलं। आदर्श शाळेच्या समोर आणि बदलापूर रेल्वे स्टेशनवर गर्दी करत पालकांनी आणि स्थानिक नागरिकांनी रेल रोको आंदोलन सुरू केलं। आरोपीला त्वरित आणि कडक शिक्षा व्हावी यासाठी हे आंदोलन होतं। हळूहळू या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं। पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, आदर्श शाळेत घुसून तोडफोड करण्यात आली। सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालेलं हे आंदोलन जवळजवळ 8 तास सुरू होतं। आरोपीवर कडक कारवाई आणि शालेय प्रशासनाची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। शिवाय हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश त्यांनी दिले। तसंच पोलीस प्रशासनाने या प्रकरणात दिरंगाई केल्यामुळे 3 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आले। तिथे जमलेल्या पालकांचं म्हणणं होतं की आम्हाला आमच्या लहान मुलींनाही शाळेत पाठवायला भीती वाटते। हे वाक्य किती अस्वस्थ करणार आहे। कधी हॉस्पिटलमध्ये, कधी स्वतःच्याच घरात, कधी कुठेतरी बाहेर आणि कधी शाळेत। पश्चिम बंगाल नंतर देहरादून, नंतर बिहार आणि आता बदलापूर। स्थळ बदलत राहिलं पण घटना तीच, महिला अत्याचाराची। देशातल्या बलात्कारासंदर्भात आकडेवारीवर जर नजर फिरवली तर तुम्ही म्हणाल किती मोर्चे काढायचे आणि किती आंदोलनं करायची, कारण ते आकडे खूप मोठे आहेत। NCRB म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे अन्वेषणाने दिलेल्या माहितीनुसार 2020 मध्ये दिवसाला 86 बलात्काराचे गुन्हे दाखल होत होते। 2021 साली पूर्ण वर्षात 31,677 तर 2022 साली बलात्काराचे 31,000पेक्षा जास्त गुन्हे घडले। सर्वात धक्कादायक म्हणजे बलात्काराच्या एकूण प्रकरणात 89% आरोपी हे पीडितेच्या ओळखीचे होते। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आपल्याला माहीत असलेले आकडे आहेत। आपल्याला माहीत नसणारे किती आकडे असतील याचा आपण अंदाजही लावू शकत नाही। जेव्हा जेव्हा एका बलात्काराच्या घटनेची माहिती समोर येते तेव्हा तो फक्त हिमनगाचा एक टोक असतो। देशात दररोज अनेक माता भगिनींवर असे अत्याचार होत असतात। कायदे आले, महिला सुरक्षेसाठी निधी दिला, जागरूकता वाढवली, तरीही या घटना कमी होण्याऐवजी वाढतातच आहेत। या सर्व प्रकरणात समाज आणि सरकार म्हणून आपण कुठे चुकतोय, यावर काय उपाययोजना करायला हव्या, तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।